नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे मोबाईल गिफ्टच्या संदर्भात ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. तर पाहू शकता बघा, सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार. तर पालकमंत्री उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. तर बघा, मोबाईल भेट देण्यासंदर्भात जर आपण पाहिले तर सरकारमधील मंत्री महोदयांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की महिलांना जे काही मोबाईल आहे ते मोबाईल भेट दिले जाणार आहे. आता हा जे काही मोबाईल भेट आहे हे किती महिलांना दिले जाईल त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते ॲडव्हान्समध्ये तुम्हाला दिले जात आहेत. म्हणजेच काय तर 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला मिळत आहेत. एक तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्रित एकाच वेळी यावेळी दिले जात आहेत. त्यानंतर मग आता मोबाईल भेट संदर्भात बघा, मोबाईल भेट संदर्भातचं ज्यावेळेस वक्तव्य करण्यात आलं तर त्या मोबाईल भेटचे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या काही लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मोबाईलची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत. भरपूर महिलांनी कमेंट देखील केलेल्या आहेत, मोबाईल भेट आम्हाला मोबाईल केव्हा मिळणार आहे म्हणून. तर बघा, त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बहुतेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोबाईलची वाट त्या लाडक्या बहिणी पाहत आहेत. आता बघा, या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपल्याला केव्हा पाहायला मिळेल. बघा, एक वक्तव्य तर या ठिकाणी करण्यात आले, ते वक्तव्य देखील मी तुम्हाला दाखवतो, म्हणजेच काय त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. त्यासोबतच आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींना हे जे काही जो काही मोबाईल आहे तो दिला जाणार आहे का. आता बघा, ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या ठिकाणी सरकारतर्फे राबवल्या जातात. एक तर लाडकी बहीण योजना आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला दिले जातात. सोबतच जर आपण पाहिलं तर अन्नपूर्णा योजना देखील आहे. तर अन्नपूर्णा योजना देखील या ठिकाणी सुरू करण्यात आली आणि अन्नपूर्णा योजनेचे देखील महिलांना जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात झाली. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही महिलांना 807 रुपये आले, काही महिलांना 805 रुपये, काही महिलांना 817 रुपये, काही महिलांना 815 रुपये. तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजनेचे जे काही पैसे ते कालपर्यंत त्या ठिकाणी महिलांना जमा झाले आहेत. भरपूर महिलांना ते पैसे आलेले असतील. आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे अन्नपूर्णा योजनेचे हे पैसे आहेत. त्यासोबतच आपण एक GR देखील पाहिला असेल, त्या GR मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेचं काय होतं, अन्नपूर्णा योजनेचा नियम होता की जे काही गॅस कनेक्शन आहे ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असायला पाहिजे, तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार होता. म्हणजेच काय, वर्षाला तुम्हाला 3 सिलेंडर जे आहेत गॅस सिलेंडर ते मोफत मिळणार होते. परंतु आता कालच या ठिकाणी GR मध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आले की हे जे काही गॅस कनेक्शन आहे जर पुरुषाच्या नावावरून ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर झालं असेल तरी देखील तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच तुम्हाला तरी देखील जे काही योजनेचे पैसे येत आहेत, जसं 805, 817 रुपये किंवा 815 रुपये जे काही महिलांना आता जमा झाले आहेत ते तुम्हाला मिळू शकतात जर पुरुषाच्या नावावरनं ते गॅस कनेक्शन जर महिलेच्या नावावर ट्रान्सफर झालं तर. अशा पद्धतीची सुधारणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर बघा, नमो शेतकरी महासन्मान योजना, त्यासोबतच PM किसान योजना या योजनेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कालच माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी या ठिकाणी वाशिमच्या पोहरादेवी येथून एक बटन दाबलं आणि PM किसानचे जे काही निधी आहे तो त्या ठिकाणी वाटप केलेला आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर 2000 कोटींचा तो निधी त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ते जे काही पैसे ते पाठवलेले होते. त्यामध्ये हा जो काही PM किसानचा हप्ता होता तो 18वा होता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा 5वा हप्ता होता. अशा पद्धतीचे एकूण तुम्हाला 4000 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवलेले होते, बळीराजांच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवले होते. ज्या ज्या शेतकऱ्यांना बळीराजांना त्या ठिकाणी पैसे आले असतील त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता मोबाईल संदर्भात बघा, तसंच लाडकी बहीण योजनेच्या जे काही पैसे ते दिले जात असतानाच आता लाडकी बहीण योजनेच्या मध्येच आपल्याला काय पाहायला मिळते तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार. तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. आता मोबाईल भेट देण्यासंदर्भाचं वक्तव्य केल्यानंतर भरपूर महिलांनी कमेंट बॉक्समध्ये विचारले याचे फॉर्म भरावे लागतील का, किंवा याचे जे काही फॉर्म आहेत ते कुठे सुरू होणार आहेत. तर बघा, याच्या संदर्भाची मी तुम्हाला डायरेक्ट जी काही खरी महत्त्वाची माहिती ती सांगतोय. बघा, या संदर्भाची अजून कुठल्याही पद्धतीची क्लॅरिफिकेशन किंवा सरळ जी काही माहिती आहे फॉर्म संदर्भात ती आलेली नाही. परंतु हे जे काही मोबाईल आहे ते सर्व महिलांना मिळणार नाही, त्याची महत्त्वाची माहिती आहे. आता बघा, हे ठिकाणी माहिती काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल संपूर्ण माहिती. तर बघा, संपूर्ण माहिती अशा पद्धतीची आहे. जर तुम्ही पाहिलं तर बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये असे एकूण 7500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता 3000चा हप्ता दिला जातोय, दिवाळी बोनस, दिवाळीची ओवाळणी, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून. तर कोकणात उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे. बघा, काय आपण पाहिलेले, राज्य ग्रामीण अभियानांतर्गत म्हणजेच उमेद अंतर्गत ज्या काही महिला कार्यरत आहेत
कोकणामध्ये 2400 महिला, तर त्या महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं असेल की ज्या काही CRP महिला आहेत त्या महिलांना देखील मोबाईलची भेट त्या ठिकाणी दिलेली होती. ती देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून जाईल. आणि नंतर आपण फॉर्म संदर्भाची माहिती पाहूया किंवा 8 ऑक्टोबरला कसं कळेल त्याची देखील माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती अशी आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना CRPंना मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे. या योजनेच्या लाभातून स्वतःच्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळालेला आहे. बघा, मोबाईल देखील वाटप करण्यात आले आहे, परंतु कोणाला, तर CRP महिलांना हा जो काही मोबाईल आहे तो वाटप करण्यात आलेला आहे. आता बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर याचा मला अभिमान आहे. शहरातील CRPंनाही मोबाईल दिला जाईल असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. म्हणजेच काय, शहरातील ज्या काही CRP महिला आहेत त्यांना देखील मोबाईल दिला जाणार आहे असे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सांगितले. या प्रसंगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फसवणारी नसून महिलांची उन्नत साधणारी आणि राज्याला सक्षम करणारी योजना असल्याचंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील राजापूर आणि लांजा तालुक्यातील CRPंना जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोफत मोबाईल जे आहे ते वितरित करण्यात आले आहेत. आता अशा पद्धतीने हे जे काही मोबाईल आहेत ते उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करत असतात तर त्या महिलांना देण्यात आलेले आहेत. परंतु हे सर्वच लाडक्या बहिणींना दिले जातील का, तर नाही. या संदर्भाची स्पष्टता अजून काही आलेली नाही आहे. परंतु 8 ऑक्टोबरला या ठिकाणी सोलापूरला जो काही वचनपूर्ती सोहळा आहे तो होत आहे आणि त्यामध्ये जर काही घोषणा झाली तर त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळणार आहे मोबाईलच्या संदर्भात. कारण बघा, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते पालकमंत्री उदयजी सामंत यांनी जी काही घोषणा केली होती ती उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करत असतात त्या महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणात 2400 महिला, त्या महिलांना जे काही बक्षीस आहेत ते मोबाईल म्हणून देण्याचं त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. परंतु 8 ऑक्टोबरला आता ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता जी आहे ती येईल, कळेल की 8 ऑक्टोबरला जर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची घोषणा झाली मोबाईल देण्याच्या संदर्भात तर ती देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचे फॉर्म वगैरे ह्या संदर्भाचे सुरू झालेले नाहीये. जसे सुरू होतील, जर होत असेल, जर घोषणा झाली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल. जर नाही झाली म्हणजेच तुम्हाला जे काही मोबाईल आहेत ते मिळणार नाहीत. असंच तुम्ही स्पष्ट त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे जे काही मोबाईल आहेत ते उमेद अंतर्गत ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना देण्यात येणार आहेत, लाडक्या बहिणींना नाही. म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना नाही. जवळपास जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2.5 कोटींपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. 2.5 कोटी महिलांना ह्या ठिकाणी मोबाईल देणं म्हणजे खूप मोठा त्या ठिकाणी हा जो काही निर्णय आहे तो सरकार घेऊ शकतं. परंतु जेव्हा तो निर्णय घेतला जाईल त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही. 8 ऑक्टोबरला त्या ठिकाणी सोलापूरला हा जो काही वचनपूर्ती सोहळा आहे तो पार पडणार आहे. त्यावेळेस पूर्ण जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमावर माझं लक्ष असेल. पूर्णपणे त्या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकेल. जर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची घोषणा झाली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायलाच मिळणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला मोबाईल संदर्भाची अपडेट हवी असेल तर कृपया करून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे जशीच अपडेट येईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. जर चॅनल सबस्क्राईब असेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. जर चॅनल सबस्क्राईब नसेल तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो लाईक करायचा आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.